मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं पार्थिव आज भारतात आणलं जाणार आहे। अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुख्यालयात ठेवण्यात आलं। विविध नामांकित आणि राजकीय व्यक्ती अंत्यदर्शनासाठी येतात। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, भाजपचे आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर आदी राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। 2 दिवसांपूर्वीच अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये वयाच्या 47व्या वर्षी निधन झालं। अमोल काळे हे T20 वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते, मात्र अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। अमोल काळेंचं पार्थिव आता भारतात आणलं गेले आणि नेते मंडळी आता अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत। 2 दिवसांपूर्वीच त्यांचं न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं।